नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा हा सरसकट वाटप होणार आहे। तो कोणत्या तारखेला वाटप होणार आणि त्यासाठी कोणते 24 जिल्हे पात्र आहेत आणि हेक्टरी 17,500 रुपये का शेतकऱ्यांना मिळणार काय, तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। नमस्कार। खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसला आहे। शेतकरी मित्रांनो, या नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलेली पिके वाया गेल्याने राज्यातील बळीराजाला सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे। अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता खरीप पीक विम्याच्या मदतीकडे लागले आहे। शेतकरी मित्रांनो, विमा वितरणाची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात असून त्याबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे। शेतकरी मित्रांनो, आता पीक विम्याच्या निश्चितीसाठी नवीन निकष काय निघाले ते बघूया। शेतकरी मित्रांनो, यावर्षी पीक विम्याची रक्कम ठरवण्यासाठी प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला आहे। नुकसान भरपाई निश्चित करताना दोन मुख्य घटकांचा विचार केला जातो। शेतकरी मित्रांनो, आता ते विचार करणारी गोष्ट दोन महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते बघूया। एक म्हणजे पीक कापणी प्रयोग। प्रत्यक्ष शेतात जाऊन केलेल्या कापणी प्रयोगातून मिळालेली 50% आकडेवारी। नंबर 2 चा मुद्दा आहे सॅटेलाइट डेटा। आता सॅटेलाइट डेटा म्हणजे काय, तर शेतकरी मित्रांनो, सॅटेलाइट डेटा म्हणजे तंत्रज्ञान। उपग्रहाद्वारे मिळालेल्या पिकांच्या उत्पन्नाची 50% आकडेवारी असते। आता शेतकरी मित्रांनो, राज्यात सोयाबीन, मूग, उडीद आणि मका यासारख्या प्रमुख पिकांसाठी सुमारे 63,000 पीक कापणी प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत। या प्रयोगाचे अहवाल आता विमा कंपन्यांना सादर करण्याचे काम वेगाने सुद्धा चालू आहे। आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये सरसकट मदत मिळणार का ते बघूया। शेतकऱ्यांमध्ये 17,500 रुपये सरसकट विमा मिळणार असल्याची चर्चा चालू आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र तांत्रिक दृष्ट्या ही रक्कम प्रत्येक भागात वेगळी असू शकते। विम्याचे निकष खालीलप्रमाणे असणार आणि विम्याचे निकष बघण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, आता बघूया की सरसकट हे 17,500 रुपये शेतकऱ्यांना खरोखर मिळणार का। तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 17,000 पेक्षा जास्त पण रक्कम मिळू शकते आणि काही शेतकऱ्यांना 17,500 पेक्षा कमी पण रक्कम मिळू शकते। हे सर्व नुकसान बघून त्यांच्या टक्केवारीवर अवलंबून असते। शेतकरी मित्रांनो, आता विम्याचे निकष ते बघूया। शेतकरी मित्रांनो, महसूल मंडळ घटक। पीक विम्यासाठी महसूल मंडळ हे एकक म्हणजे युनिट मानले जाते। जर एखाद्या महसूल मंडळात नुकसानीची तीव्रता जास्त असेल तर तेथील विमा रक्कम अधिक असू शकते। शेतकरी मित्रांनो, आता सरसकट लाभ या बाबत आपण सविस्तर बघूया। जर एखाद्या महसूल मंडळाचे नुकसान विम्याच्या निकषात बसले तर त्या मंडळातील विमा उतरवलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाते। यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रार करण्याची आवश्यकता नसते। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा आहे की विमा वितरण कधी होणार। आता शेतकरी मित्रांनो, विमा वितरणाच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। महसूल मंडळाची पात्रतेची यादी आणि पिकांची आकडेवारी विमा कंपन्यांकडे सोपवण्याचे काम हे अंतिम टप्प्यात चालू आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता 31 डिसेंबर पर्यंत हे अंतिम टप्प्यातील काम संपूर्ण होणार आहे। त्यानंतर 21 दिवसाच्या आत हा विमा सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, विमा 21 दिवसाच्या आत जर पडला नाही तर ज्या शेतकऱ्यांना असं नाही की कोणत्या शेतकऱ्यांना पडणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना पडणार नाही, आणि ज्या शेतकऱ्यांना 21 दिवसाच्या आत विमा पडला नाही त्यांना 12% व्याजासह त्यांची रक्कम त्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व इतर पिके 31 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत सोयाबीन आणि तत्सम पिकासाठी कोणती महसूल मंडळे पात्र आहेत याचे चित्र स्पष्ट होईल। त्यानंतर तात्काळ वितरण प्रक्रिया चालू होणार। कापूस आणि तूर पिकासाठी या पिकांची कापणी प्रयोगावर अद्यापही काही कालावधी शिल्लक आहे। त्यामुळे कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी आणखीन 1 ते 2 महिने वाट पाहावी लागणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे सोयाबीनचा विमा हा जानेवारी महिन्यात मिळणार आणि कापूस आणि तुरीचा हा विमा फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत मिळणार। आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची टिप काय आहे, तर ज्या जिल्ह्याची पैसेवारी 50 पैशाच्या खाली जाहीर झाली आहे अशा भागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे। शेतकऱ्यांनी आपल्या महसूल मंडळाच्या घोषणेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची रकमेबाबत अधिकृत माहिती केवळ सरकारी पोर्टल किंवा संबंधित विमा कंपन्यांच्या माध्यमातूनच ग्राह्य धरावी। म्हणजे शेतकरी मित्रांनो, विमा कंपनी जे सांगेल तेच तुम्ही ग्राह्य धरून चालावे
आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.